आज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मारेगाव येथे युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आलेला आहे. डिजिटलचं युग आहे, त्यामुळे नवीन नवीन शॉर्ट टर्म कोर्सेस काही AI आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, मशीन. यावेळी संस्थेचे प्राचार्य तसेच निदेशक वर्ग आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित असं मला वाटते. आणि आता परीक्षेचे दिवस सुरू झालेले आहेत, त्या निमित्ताने परवापासून परीक्षा आहे फर्स्ट इयरची 17 तारखेला. त्याच्यानंतर सेकंड इयर जे फिटर मोटर मेकॅनिक आणि इलेक्ट्रिशियन जे विद्यार्थी आहेत ते सोमवारला आहे. तर सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा देतो. यावेळी निदेशकांकडून प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन. तर याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे की जेव्हा आपण कोणत्या संस्थेमध्ये जेव्हा प्रशिक्षण घेतो तर प्रशिक्षण घेणे म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये प्रशिक्षणामध्ये काय असतं, फक्त शिक्षण म्हणजे प्रशिक्षण नाही, त्याच्यामध्ये शिक्षण आणि प्रशिक्षणामध्ये भरपूर फरक आहे. तर त्याच्यामध्ये फरक कोणता, जेव्हा आपण BA करतो तर त्याच्यामध्ये जे एज्युकेशन जो असतो तो फक्त काय असतो तेच पुरता असतो. पण जेव्हा आपण ITI मध्ये जो प्रशिक्षण घेतो ट्रेनिंग, तर हा जो प्रशिक्षण आहे याच्यामध्ये कौशल्याच्या माध्यमातून आपण त्याच्यामध्ये प्राप्त होतो. जसा फॉर एक्झाम्पल आपल्याला जसा जॉब बनवायचा आहे किंवा कोणता जॉब, तर त्याच्यामध्ये जसं आपल्याला आता इलेक्ट्रिशियन आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर कनेक्शन जर करायचं असेल, पॉझिटिव्ह कोणता निगेटिव्ह कोणता, हे झालं तुमचं कौशल्य. हे जेव्हा कौशल्य तुम्हाला माहीत होईल, नाहीतर मग काय होणार, न्यूट्रल हे जो आहे हा वेगवेगळ्या प्रकारचा होऊन जाईल. त्याच्यामुळे जे कौशल्य जे आहे ते जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर आत्मसात केलं तर तुमच्या भविष्यामध्ये तुम्ही स्वतःचा जो जीवन आहे हे चांगल्या पद्धतीने काय करू शकता, उज्ज्वल करू शकता. याच्यामध्ये जर तुम्ही मेहनत जर केलं तर स्वतःचा भविष्य स्वतःच करावं लागतो. दुसरा तुम्हाला कोणी येणार नाही की नाही बा हे घे पैसे आणि मला प्रशिक्षण दे, असं काहीच होत नाही, लक्षात घ्या. म्हणून जर तुम्हाला स्वतःचं जीवन जर करायचे असेल तर स्वतःच मेहनत घ्यावी लागत असतो. दुसरा तुम्हाला किती काही सांगत असेल पण तुम्ही स्वतः जर करत नसेल तर कधीच तुम्हाला स्किल प्राप्त होणार नाही किंवा कौशल्य प्राप्त होणार नाही. म्हणजे सांगायचं हेच आहे की कौशल्य किती महत्वाचं आहे. आता AI आलेला आहे, AI म्हणजे रॉबोट. म्हणजे याच्यामध्ये कसं आहे, आता जसं मी इथं बोलत आहे तर लागलेले संस्थेचे वरिष्ठ निदेशक पेंडमवार सर, पेंढारकर मॅडम, वासनिक सर, तसेच सर्व कर्मचारी, निदेशक वर्ग आणि आपण सर्व प्रशिक्षणार्थी. सर्वांना जागतिक युवा कौशल्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.